आणि एक महत्त्वाची अपडेट, धाराशिव जिल्ह्यातही पूरस्थिती बिकट झाली आहे। मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं जिल्ह्यातले अनेक संसार उघड्यावर पडलेत। जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय आणि त्यामुळे नागरिक घराच्या छतांवर जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत। काही ठिकाणी छतावर अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आलंय। आपण दृश्य पाहतोय, धाराशिव जिल्ह्याला पुराचा वेढा बसलेला आहे आणि अक्षरशः घराच्या छतांवरती नागरिक आसरा घेतायत, कारण का खाली पूर्णतः पाण्याचं साम्राज्य आहे आणि या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी आता हेलिकॉप्टर आलेला आहे आणि जी म्हातारी माणसं आहेत त्यांना या हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू केलं जात आहे। सरकार तिथने तर धाराशिव जिल्ह्यात भूम आणि परांडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पूर परिस्थितीमुळे काल अनेक नागरिक अडकून पडले होते। दरम्यान या सगळ्या परिस्थितीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेवून सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनवर अजित पवार लक्ष ठेवतात। भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांना अजित पवारांनी फोन केला आणि रेस्क्यू ऑपरेशनची माहिती घेतली। दरम्यान धाराशिवच्या पूरस्थिती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांच्याकडून। अप्पासाहेब, मराठवाड्यासह धाराशिवमध्ये देखील पुराचा प्रचंड फटका बसलेला आहे। काय परिस्थिती आहे सध्या आणि मदतीची काय अपेक्षा आहे लोकांची? धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसापासून पाऊस आहे। रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि परिणामी धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये रस्ते वाहतूक व्यवस्था असेल ही कोलमडून पडलेली आहे। अनेक ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे। आता मी जे आहे ते भूम तालुक्यातलं हे आंबी गाव आहे। आपण पाहू शकता त्या आंबी गावातलं अंबिका देवीचं जे जागृत देवस्थान आहे त्या मंदिरात देखील रात्री पाणी शिरलेलं होतं। आता देखील 2 पायऱ्यांपर्यंत पाण्याचा प्रवाह आहे आणि हे या बाजूला पाहिलं तर हे जे वाहन आहे हे रात्री पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असतानाची परिस्थिती होती। पलीकडच्या बाजूला असलेलं वाहन पाण्याचा प्रवाह जोरदार होता की त्यामध्ये ते वाहून जात होतं। इथं काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी करू। बाबा, काय परिस्थिती आहे, काय झाले? काय इथं जाणं, भांडी कुंडी वाहिले, घरातले सोयाबीन वाहून गेले, लय परिस्थिती बिकट झाली। इथं रस्त्यावरले शेर कर्ज हे जायला जे आहे ना, वस्ता संपर्क संध तुटलेला आहे आणि हवा ह्या घरातली अक्षरशः भांडी हवा इथं गुंतल्यात आहे। कमी भांडी वाहून गेले त्या माणसाची। सोयाबीन तर काय कुठं राहिलंच नाही म्हणायचं, नदीच्याकडे कुठं राहिलंच नाही असं आहे। सोयाबीन लय फक्त काय करावं आता सरकारने, काय माणसाला ओलीतीने द्यावा नुकसानची भरपाई। रात्रीपासून गावात लाईट आहे का, कशी परिस्थिती आहे? तालुक्याचे संपर्क होते? रात्रीभर लाईट नाही आणि इतकी परिस्थिती आंबीतली इतकी बिकट आहे आज सध्याला की मापाच्या बाहेर झालेलं का। तालुक्याशी तुमचा संपर्क होतोय का? रस्ते चालू आहेत का? नाही ना, रस्ते पण चालू नाहीत, रस्ते पण बंद आहेत। गेल्या 8 दिवसापासून खरं तर पाऊस सुरू आहे। काय वाडी वस्ती असेल, काय परिस्थिती आहे? हे बघा, ह्या गावामध्ये आता माझं वय साधारणतः 53 चालू आहे। वैयक्तिक मला तर कळतं असं इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस कधी पडलेला नाही, सगळं रेकॉर्ड मोडले मागचे। ठीक आहे, वयस्कर माणसं सुद्धा सांगतात आता ह्यांचं वय 70च्या आसपास असेल। तर आतुनात नुकसान झालंय। जे वाड्या वाजतात जवळच्या गावचे शाळेत येणारी मुलं येऊ शकत नाहीत शाळेमध्ये आणि ज्याचा दूध धंदा असेल त्यांचं सुद्धा स्वतःचं दूध डेअरीमध्ये आणू शकत नाहीत गावामध्ये। अतिशय भयानक परिस्थिती आणि शेती पिकांचं तर आतुनात नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, उडीद ह्याचं खूप नुकसान झालेलं आहे। प्रशासनानं या आमच्या आंबी मंडळाकडे लक्ष द्यावं अशी तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे। एकंदरच हे फक्त अंबी गाव नाही आहे तर जिल्हाभरात अशीच परिस्थिती पाहायला मिळते। आज 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनानं असेल ती शाळेला सुट्टी दिलेली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या 2 तालुक्यातल्या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी आज धाराशिवमध्ये येत आहेत। मात्र रस्ते वाहतूक असेल ती कोलमडलेली आहे, वीज नाही, लाईट नाहीये, त्याच्यामुळे पूर्णपणे गाव अंधारात आहेत आणि इंटरनेट व्यवस्था देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळते। त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे। सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे।